बीडचे मस्साजोगचे मृत सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली, त्याचे पडसाद कळता राज्यभर उमटतायत। त्यांच्या हत्येला 2 महिने पूर्ण झालेले आहेत, मात्र अद्यापही संतोष देशमुख यांना न्याय मिळाला नाहीये आणि त्यांना न्याय नेमका कधी मिळणार असा सवाल अंजली दमानिया यांनी सरकारला उपस्थित केला। धनंजय मुंडे मंत्रिपदावर असेपर्यंत संतोष देशमुख यांना न्याय मिळणार नाही अशी टीका सुद्धा त्यांनी केली। धनंजय मुंडे यांना पाठिंबा वाल्मिकला नसता तर देशमुख यांचा खून झालाच नसता अशी पोस्ट सुद्धा दमानिया यांनी केलेली आहे। संतोष देशमुख यांना न्याय द्यायचा असेल तर आधी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या। मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी अंजली दमानिया आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय। तर नेमकी काय एक्सपोज केलेली आहे अंजली दमानिया यांनी पाहूया। सरपंच संतोष देशमुख यांना जाऊन 2 महिने पूर्ण झाले, आज तरी राजीनामा होणार का? धनंजय मुंडे यांच्यावरील सर्व आरोपांचे पुरावे मी मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा, सीबीआय, एसीबीला पाठवलेले आहेत। मंत्री धनंजय मुंडे यांचा वाल्मिक कराडला पाठिंबा नसता तर संतोष देशमुख यांचा खून झालाच नसता। अजून त्या स्कॉर्पिओ गाडीत सापडलेल्या फोनचा डेटा देखील रिकव्हर झालेला नाही, अजून का झाला नाही? जोपर्यंत धनंजय मुंडे मंत्रिपदावर आहेत तोपर्यंत दबाव राहणार, त्यांचा राजीनामा व्हायलाच पाहिजे। आज तरी चौकशी लावतील आणि मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतील अशी अपेक्षा असल्याचं त्यांची ही एक्सपोज्ड अंजली दमानिया यांची आपण पाहतोय। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे सध्या आपल्यासोबत आहेत। उदय, आपण पाहतोय खरं सातत्यानं जेव्हा हे प्रकरण सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली तेव्हापासून अंजली दमानिया आपल्याला आक्रमक दिसतात। सध्या 2 महिने पूर्ण झालेले आहेत त्यांना जाऊन, तरीही त्यांना अद्याप न्याय मिळाला नाहीये। जर बघितलं तर संतोष देशमुख यांची हत्या 9 डिसेंबर रोजी झाली, त्याला आता 2 महिने पूर्ण झाले। तर या सर्व प्रकरणादरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे। या प्रश्नातील पोलीस तपास असेल किंवा मग धनंजय मुंडे यांच्या संदर्भातील जे आरोप असतील त्याबाबत देखील त्यांनी मुख्यमंत्री असतील, तपास यंत्रणा असेल, तसेच अजित पवार यांची देखील भेट घेऊन त्यांनी हे सगळे पुरावे सादर केले होते। त्याच पार्श्वभूमीवर आज त्यांनी या घटनेला 2 महिने पूर्ण होत आहेत आणि या प्रकरणाचा जर तपास योग्य रीतीने व्हायचा असेल तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली आहे आणि या संदर्भाचे त्यांच्याकडे जे काही पुरावे आहेत त्या पुराव्यासह एक पत्र त्यांनी देखील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संबंधित ज्या तपास यंत्रणा आहेत त्यांना पाठवले आहेत। आणि आता तरी या प्रकरणात चौकशी होईल का, धनंजय मुंडे यांचा राजीनामा होईल का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला असून आता यावर या सर्व यंत्रणा असतील तसेच सरकारमधील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असतील हे काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच उदय, करता 2 महिने पूर्ण झालेले आहेत आणि संतोष देशमुख यांना न्याय कधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।